नमस्कार. आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला माहीत आहे का 2 मिनिटांमध्ये तुम्ही उसाच्या चवीचा सेम रस बनवू शकता. अशा या कडक उन्हात तुम्हाला त्यासाठी बाहेर जायची गरज अजिबात पडणार नाही. फक्त 2 मिनिटात तुम्ही बिना उसाचा हा उसाच्या चवीचा रस बनवू शकता. चला तर मग तो कसा बनवायचा ते बघूया. सर्वात आधी आपण गूळ घेणार आहोत आणि त्याला बारीक बारीक कट करून घेणार आहोत. आणि जितका बारीक कापता येईल तितका आपल्याला हा गूळ बारीक कापायचा आहे. आणि आता काय करायचं आहे तर घरातला पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमच्याने आपण इथे 4 चमचे गूळ घेणार आहोत. आणि तो एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत. आणि चमच्याने हलवत हा गूळ आपण पूर्णपणे विरघळून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता हा गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. हे आपलं गुळाचं पाणी ते तयार झालेलं आहे. आता पुदिन्याची फ्रेश पानं घ्यायची आहेत. पूर्णपणे सुकलेला पुदिना इथे घेऊ नका, कारण फ्रेश पुदिनाच ह्या रसाचे मॅजिक आहे. त्यामुळे तो तुम्हाला खरोखरच उसाच्या रसाचा फील देतो. पुदिना इथे आपल्याला चांगला धुवून घ्यायचा आहे. ही स्टेप आवर्जून करा. चहाचं गाळण मिक्सरच्या भांड्यावर ठेवून आपणाला हे गुळाचं पाणी गाळून घ्यायचं आहे. त्यामुळे गुळात काही कचरा असेल तर तो पूर्णपणे निघून जाईल. इथे आपण 1.5 लिंबूचा रस घेणार आहोत. इथे काय करायचं आहे, लिंबूचा रस जरा जास्तच घालायचा आहे. त्यामुळे सरबताला टेस्ट पण येईल आणि त्याचा कलर पण छान येईल. तर इथे मी 1.5 लिंबू घेतलेला आहे. सांगितलेलं प्रमाण योग्य घ्या, म्हणजे तुमची रसाची चव परफेक्ट येईल. प्रमाण योग्य असेल तर रिझल्टही चांगला येईल. नाहीतर मग आपण म्हणतो की रेसिपी चुकीची आहे. इथे स्वच्छ धुतलेला पुदिना आपण यामध्ये ॲड करणार आहोत. आता यामध्ये आपण अगदी थोडा आल्याचा तुकडा टाकणार आहोत. जास्त आलं घातलं तर हा रस आहे तो कडवट होईल. अगदी थोडंसं आलं टाकायचं आहे. अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे. आता याला मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घेऊया. याला चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत बर्फाचे तुकडे. याला तुम्हाला सुरुवातीला टाकायचं नाही, नंतर बारीक वाटून झाल्यावरच टाकायचं आहे. बर्फ टाकल्यानंतर पुन्हा एकदा याला छान असं मिक्स करून फिरवून घेतलेलं आहे. आता याला पुन्हा एकदा आपण गाळून घेणार आहोत. आणि यामध्ये आता आपण गार पाणी घालून याला डायल्यूट करून घेणार आहोत. आणि नंतरच याला आपण ग्लासमध्ये ओतणार आहोत. तर इथे आपला मस्त असा उसाच्या रसाच्या चवीचा गुळाचा सरबत तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूची बेलघंटा नक्की क्लिक करा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.